चांगली पोरगी आहे, मुळात माणूस म्हणून खूप चांगली आहे, अंडरस्टँडिंग आहे, कामावरती खूप प्रेम आहे, मेन सगळ्यात ती महत्वाची गोष्ट. सगळ्यात महत्वाचं, जो माणूस मुक्या जनावरांवरती एवढं प्रेम करतो, ज्यांचं म्हणजे त्यांच्यासाठी ती बाळ आहेत, माणसापेक्षा ते महत्वाचं आहे. हे खूप सो मला ही गोष्ट खूप शिकण्यासारखी म्हणण्यापेक्षा तर मी विचार कर, एक माणूस म्हणून ती व्यक्ती काय असेल. सो हे सांगायचंच नाही, ह्यावरून समजते की मॅम त्यांच्यासाठी आणि किंवा त्या प्राण्यांसाठी आमच्या सेटवरती पण एवढे आहेत, सगळ्यांचं खाणं घेऊन येणं, हे करणं, त्यांच्या घरी त्यांची दोन ते बाळच म्हणतात. आपण म्हणतो ना, अरे ते कुत्रे, असं नाही, ते सुद्धा एक डिसरिस्पेक्ट आहे. असं आता मी यांच्यापुढे बोलतो ना, अरे ते कुत्रे नाही, हे मला डिसरिस्पेक्ट वाटतंय. कारण ह्यांची हळद कोणाच्या आधार नाही, हिच्या पण आहे. मी सरांना सर मला मेहंदी कधी काढू, सर बोलले रात्री काढा. रात्री घरी जाऊन मी 1 वाजेपर्यंत मेहंदी काढून दुसऱ्या दिवशी सगळ्यांना दाखव, मेहंदी ह्यांची फिसकावलेली मेहंदी दाखवली होती. मी तयार. शशिकलाचं एकदम काम कसं आहे. अशी आम्ही खूप ती नेल पेंट वगैरे करून आली होती की नाही, आता लग्न आहे ना, मस्त जरा झकपक पाहिजे. शशिकलाचं नेल पेंट. आणि ना दुसरा, ही इज अ कम्प्लीट कौटुंबिक जिव्हाळा असलेला माणूस आहे. म्हणजे त्याच्या बोलण्यात, आता इथे बिझी होतं, अनावधानाने आपल्या माणसांबद्दलचं एक थोडं मागे जातं, त्याच्यात थोडी धूळ येते थोडीशी. आपण तिथे जर गेल्यानंतर परत ती झटकली जाते, पण तो बसूच देत नाही ती धूळ. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. माझ्याकडे एक एनर्जेटिक जोडी आहे. हा माणूस इतका एनर्जेटिक आहे ना, म्हणजे माझं चल की थांब रे, एवढं इरिटेटिंग आहे का? एनर्जेटिक आहेस म्हणाले मी. आणि इथे थकायला झाले सगळ्यांना, वैतागले सगळे, तरी याची एनर्जी कायम आहे. तुला ह्याच्या एनर्जी सोबत तोड देताना किती त्रास होतो? अरे तोड नाही, उलट मला बरं वाटतं. आम्ही Energy सकाळी आती आल्या कहाँ से? इधर से आती है. आल्या असे असतो, मग मी अशी जराही अशी झाले, अरे मंजरी क्या हुआ, किती नाही हुआ. असं विचारात गेलं ना, माझं लक्ष म्हणजे काय झालं, काय काय टेन्शन आहे. पण आमच्या सेटवरचे एवढे एनर्जेटिक लोक आहेत, सगळ्यांकडून थोडी थोडी घेतो आणि माझी थोडी. सो असं बोम तयार होतो. पण आज सगळा महासंगम, महानायिकांचा महासंगम एवढा सारखं मेन्शन होते, महानायिका, कुठे लेफ्ट आउट होल्यासारखं वाटतंय का? लेफ्ट आउट झालोय मी, असं झालेलं का? नाही, अजिबात नाही. महानायिका म्हणून अजिबात नाही. आमच्या नायिका मोठ्या असतील तर आम्ही नायक मोठे होऊ, आमचा शो मोठा होईल. कारण मेन काय आहे, माध्यम, मला कायम असं वाटतं की टेलिव्हिजन हे माध्यम असं नाही म्हणत की फक्त नायिकांसाठी जायचं, पण नायिकांना बघायला जो महिला वर्ग आहे त्यांना आवडतो, आणि आम्हालाही ते सत्य आहे आणि वाटायलाच पाहिजे. ते महानायिकांसाठीच आहे, वटवृक्षाचं किंवा हे. त्यांना आम्ही त्यामध्ये एक पार्ट होते, तर मी खूप खुश आहे की त्यांचा एक पार्ट होऊन त्यांना वाचवणं म्हण किंवा जे काय आहे ते, तेवढ्यात पण खुश आहे मी. चांगलं ऍक्शन जे दिलंय ना, ते छान करायचं बस. सो आहे तर महानायिकांचा महासंगम आहे. पण मला नाही वाटत की महानायकांशिवाय महानायिका आहेत. म्हणजे क्लायमॅक्स मध्ये, महासंगमच्या क्लायमॅक्स मध्ये पण जर यांनी येऊन नाही वाचवलं तर मग कायच. आणि फक्त माझ्या मते फक्त आता वटपौर्णिमेचा सण आहे, जरा सौभाग्यवतींचा सण आहे म्हणून महानायिका. अदरवाईज असं काही नाही. स्टार प्रवाहाची प्रत्येक जोडी तितकीच फेमस आहे. स्टार प्रवाहाचे प्रत्येक नायक, प्रत्येक नायिका, प्रत्येक खलनायिका सगळेच लोकांच्या पसंतीचे आहेत, सगळेच भरभरून आम्हाला प्रेम देतात. त्यामुळे आम्ही सगळे येऊन एक महासंगम, महावटपौर्णिमा तुमच्यासाठी घेऊन येतोय. हे खूप गोड आहे, एकमेकांना असं सांभाळून घेणं आणि जे मी बोलले तर असं अपोज करणं, हे छान वाटलं मला. पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या जोडीला खूप प्रेम मिळतं, म्हणजे प्रत्येक जोडीला प्रेम मिळतं, पण एक प्रत्येक जोडीवरती एक वेगळा क्रेज असतो. तो तुमच्यासाठी पण आहे की ते तू मेमे वगैरे सगळं आवडतो लोकांना बघायला. सो तुम्हाला त्या बाबतीत प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? प्रेक्षकांना हे म्हणेन की मुळात मी माझ्या बॅक टीमला थँक्यू बोलेन की ते चांगलं आमच्यासाठी लिहून देत आहेत आणि म्हणून आम्हाला ते पोर्ट्रे करतात. ते पण लिहून दिल्यानंतर आमची जी केमिस्ट्री ची का दिसते, कारण अंडरस्टँडिंग आमच्या दोघांमधलं खूप चांगलं आहे. आमचं काम दोघांनाही चोखपणे पार पाडायचं असतं. मंजिरी म्हणून हिला 100% मंजिरी द्यायचीच आहे, मला राया म्हणून राया द्या. त्यामुळे मला वाटतं एक गिव्ह अँड टेकच्या ह्याच्यात आमचे आधी रिहर्सल होते, किंवा त्यावेळी आम्ही असं समज एखादी लाईन थोडीशी वेगळी वाटते, मी हे घेऊ का मध्ये, तर ते बरं वाटेल घेताना, किंवा तिला कधी वाटतं ते असं घेऊ का. सो आम्हाला तो सीन आणि ते छान पर्सनल आमचं भारी व्हावं हे कोणाचा हेतू नसतो आमच्या सेटवरती कोणाचा. तो सीन आणि ती जोडी किंवा ती गोष्ट कशी छान दिसेल हा आमचा कायम प्रयत्न असतो. सो तेच होते मला वाटतं असं. आणि पूजा खूप समजूतदार आहे, म्हणजे मंजिरी ठीक आहे पण तिने मला खूप समजून घेतले 2 वर्षात पूजाने,
मी जरा असं फाई करले असं ये बहुत डिसिप्लिन बंदी आहे आणि सांगत असते मला गोष्टी काय असेल काय नाही ते. आणि माझ्या गोष्टीमुळे कधी आता कसं OS असतो म्हणून किंवा क्लोज एकावरती डिपेंड असते, सो समटाईम कम्पॅरेटिव्हली ही माझ्या गोष्टी कधी कधी चुकतात म्हण किंवा ते फंबल होणं किंवा अशा गोष्टी होतात, पण त्यावरती इरिटेशन करणं ऑप्शन नसतं तर ओके ओके चल करते. नाही, उलट आम्ही हे कधीतरी option- एकमेकांना सांगतो पण की काय होतं आपण हा. फ्लो मध्ये ते घेऊन टाकतो. हा मला सांगतो तूने ना शायद ही गलत लिहिली तू वापस लिहिले. मी नॉट गिव्हिंग अ सेकंड थॉट, मी डायरेक्ट सांगते की माझा ना फंबल झालाय, आपण हे परत सो घेऊ. या गोष्टी होतात तर ते अंडरस्टँडिंग खूप महत्वाचं असतं. समज तिथे जर का असं झालं यार इसकी वजह से यार मेरा ये हो गया हे झालं ना तर मग ते राहणार नाही. आणि तो हे सो ते अंडरस्टँडिंग आहे. सो वी आर ब्लेस्ड. टच गुड. पण जर पूजाबद्दल एखादी गोष्ट बोलायची असेल जी तुला खूप आवडते आणि जी नाही आवडत, दोन्ही गोष्टी पहिले न आवडते सांग. सो मला ती ती मला आवडते ऐकायची जास्त तुला पण आवडते. विषयाबद्दल बोलायचंय. मला न आवडते न आवडणारी जशी तू मगाशी मला की ती मध्ये मध्येच विचार करत बसते खूप, तिच्या विश्वास जाते कधी कधी. मग मला वाटतं की ती मला न आवडणारी असं नाही, न आवडणारी. मग असं वाटतं की मंजिरी बोलावं, काय माहितीये आम्ही चांगले मित्र आहोत म्हणून असं वाटतं की ती Open तेवढंच हॅपनिंग किंवा ते बोलावं, पण तिचा स्वभाव तसा आहे. सो मी त्याला हे नाही म्हणत आहे की ती विचार करते तेवढ्यासाठी, परत ते ओके होते नॉर्मल. आणि आवडणाऱ्या गोष्टी किती सांगू. अरे चांगली पोरगी आहे मुळात, माणूस म्हणून खूप चांगली आहे, अंडरस्टँडिंग आहे, कामावरती खूप प्रेम आहे, मेन सगळ्यात ती महत्वाची गोष्ट. आमच्या मॅम आहे त्या, आमच्या मॅम मागून येणार आहे. या ओके छान दिसते. ओके ओके. परत चांगली माणूस आहे आणि कामावरती जो खूप प्रेम आहे, सगळ्यात महत्वाचं ते आहे. कोणाचं काके तू का जागी तेल टाकू नका, मी आधीच सांगतो. तिला मंजिरीचं नाही आवडलं. मंजिरीचं काय नाही आवडत. तुझ्याबद्दल जर चांगली एखादी गोष्ट बोलायची असेल ती काय? तुझ्याबद्दलचं नाही, थांब, पाठांतर तू आधी सांग माझ्याबद्दल काय नाही न आवडत. आवडणारी गोष्ट. मला ते ऐकण्यात जास्त इंटरेस्ट आहे. सॉफ्टली बोलत राहते ना, सगळ्यांना सांभाळत ते अजिबात आवडत नाही मला. स्पष्ट खणखणीत बोल. दिशाताई तू काही खाणार आहेस का ग? मी मागवणार आहे, तर तुला काय ए पण मी हल्ली येते डायरेक्ट तुझ्या खोलीत. ते नाही ते येते, पण इतकं सॉफ्टली बोलते ना काय असं होतं. पण ती खूप सॉफ्टली बोलते, तेवढंच एक होतं की घसघशीत बोल. छान आणि छान आहे, म्हणजे तिचा उद्देश खूप छान असतो, तर छान बोलू देत ना असं. आणि आवडणाऱ्या खूप गोष्टी आहेत. पाठांतर चोख, वक्तशीरपणा, सेटवर मोबाईल नाही कोणाचाच नाही. हा आमच्यापैकी कोणाचाच नाही, कोणीच त्याच्यात गुंतत नाही. कोणाचाही सेटवर मोबाईल एकाही आर्टिस्टचा वाजत नाही. ऍक्टर, नाहीच आहे डिरेक्टर रे. कोणाचा, एक डिरेक्टर टीम, हेअर ड्रेसर, टेक्निशियन्स कोणाचाही मोबाईल सेटवर वाजत नाही. असं काहीच नाहीये की ह्यानी आईस्क्रीम द्यायचं का त्यांनी काय करायचं, असं काहीच हा. कधीच नाही वाजत. आणि सगळ्यात छान पार्टिसिपेट होत असतात हे दोघे. हा सॉरी असे पार्टिसिपेट छान होत असतात. म्हणून म्हणतो तू इकडे ये, मी इकडे आहे. आता हे पण घसघशीत म्हणू शकलेस ना, अगं इकडे ना ऊन आलंय. पण आता जर असं. तुम्हाला ताईंबद्दल एखादी गोष्ट आवडणारी, त्याचे. त्या खूप खूप आहेत. आवडतात, तसं त्या काय? खूप आहेत. अगं ती खूप पर्टिक्युलर आहे. ती परफेक्शन गाठायचा खूप प्रयत्न करते आणि ती गाठते सुद्धा. तिला बिटवीन द लाईन्स खूप छान कळतात, जे मी खूपदा ऑब्झर्व करून शिकायचा प्रयत्न पण करत असते. ती इतकी नॅचरली सगळ्या गोष्टी करताना कधी कधी ती जाता येतं तिची वाक्य बोलते आणि असं तर हे मला बोलून गेली. मग सीन वाचणार होतं की अरे नाही हे हिचं वाक्य होतं. सो शी इज व्हेरी गुड ॲट हर जॉब. नाही, आणि हे ना यांचं पण छान आहे की हे ना पटकन ती कधी कधी आपण रिहर्सलच्या ती नाही सुचत, पण अचानक केलं तरी हा हसतो थोडा पण ते सोडल्यास ना अदरवाईज दोघं पटकन सगळे असे ते ऍब्सॉर्ब करतात आणि त्याच्यावर रिॲक्ट होतात. असं नाही होत की अरे हे नव्हतं ठरलं, हा हे नव्हतं ठरलं, असं कसं तू अचानक येतस, आमची बोंबेरी उडली किंवा आमच्या असं नव्हतं आमच्या डोक्यात काही, असं नाही होत. इतकं ते छान आहे. आमच्या डिरेक्टरचा पण त्याच्यामध्ये खूप मोठा हात आहे की ते कम्फर्ट झोन देतात, मोकळीक देतात करायला. आम्ही कोणी काही सुचवू शकतो किंवा कोणाला काही वाटलं आणि अचानक केलं तरी ते नको असेल तर ते शांतपणे सांगतात हे नको आपण करूया, तेवढंच. मॅम बद्दल मला एवढं म्हणेन की मी यांच्याबरोबर आधी कधी काम केलं नव्हतं, पण यांचं काम खूप पाहिलं होतं. आणि कामाबद्दल यांच्या काय बोलणार मी, अख्खं महाराष्ट्र अख्खा इंडिया ओळखतो आता की कशा पद्धतीने काय काम असतं. ते खूप शिकतो मी यांच्याकडून. सगळ्यात महत्वाचं, जो माणूस मुक्या जनावरांवरती एवढं प्रेम करतो, ज्यांच्यामध्ये त्यांच्यासाठी ती बाळ आहेत, माणसापेक्षा ते महत्वाचं आहे. हे खूप सो मला ही गोष्ट खूप शिकण्यासारखी म्हणण्यापेक्षा तर मी विचार करा एक माणूस म्हणून ती व्यक्ती काय असेल,
सो हे सांगायचंच नाही. ह्यावरून समजते की मॅम त्यांच्यासाठी आणि किंवा त्या प्राण्यांसाठी आमच्या सेटवरती पण एवढे आहेत, सगळ्यांचं खाणं घेऊन येणं, हे करणं त्यांच्या घरी, त्यांची दोन ते बाळच म्हणतात. आपण म्हणतो ना, अरे ते कुत्रे, असं नाही, ते सुद्धा एक डिसरिस्पेक्ट आहे. असं आता मी यांच्यापुढे बोलतो ना, अरे ते कुत्रे, ते नाही, हे मला डिसरिस्पेक्ट वाटते, कारण ते आहे ती गोष्ट. सो ही गोष्ट आहे. आणि माणूस म्हणून खूप चांगले आहेत आणि तेवढंच तत्व महत्वाची. आणि मी जेवढं ऑब्झर्व केलंय आणि ते असलंच पाहिजे आपण ज्या ह्याच्यात राहतोय ना. सो ही गोष्ट मी शिकलो मॅम. आणि नाही, ये नाही आहे ना, गलत आहे भाई, गलत नाही. तर ह्या जगात अशी लोक आहेत की जरा कुठे हे झालं की ते बोकांडी बसले आहेत, तो उदरी. सो ही गोष्ट आहे. तो हे मग ते कधी वाटतं ना, मॅम कडक आहेत, हो आहे, त्या गोष्टीसाठी आहे, जे आहे असं ते आहे. पाहिजे. पण तेवढंच प्रेम आहे, ते अरे प्रेम. मी याच्यासाठी आलेच नव्हते. मी फक्त तुमच्या दोघांना धक्के बिक्के मारणार होते शशिकाला दाखवायला. नाही, हे आता मला- भलतंच झालं. मला तुझ्याबद्दल न आवडती गोष्ट पण सांगायची. ती ना साधारण सेटवर म्हणजे सगळ्यांची ती खूप विचारपूस करते, सगळ्यांची काळजी घेते. आमच्या अगदी जे आमच्याकडे बुबू आहेत, आमच्या मांजरी आहेत, त्या सगळ्यांची. पण ती स्वतःकडे खूप दुर्लक्ष करते ह्या सगळ्यामध्ये, असं मला खूप वाटतं. ती कामात चोख आहे, ती बाकीच्या गोष्टी चोखपणे पार पाडते, ती वेळेत येणं, तिचं काम करणं सगळं होतं, पण ती तिच्या तब्येतीकडे तितकं लक्ष देते. थोडस होतं दुर्लक्ष, कारण हे बघ, मला- दुर्लक्ष, हे बघ. अरे बापरे, काय झालं ते? ते सीन मध्ये हात आपण ते जायचंय डॉक्टरकडे, पण ते राहतंय ह्यांच्याच मुळे. हे असं ह्यांची कसं? ह्यांची हळद, कोणाच्या हातावर नाही, हिच्या पण आहे. मी सरांना विचारून, सर मला मेहंदी कधी काढू? सर म्हणाले रात्री काढा. रात्री घरी जाऊन मी 1 वाजेपर्यंत बघितलं? मेहंदी काढून दुसऱ्या दिवशी सगळ्यांना दाखव मेहंदी. ह्यांची फिसकावलेली मेहंदी दाखवली होती. मी तयार. शशिकलाचं एकदम काम कसं असं आहे. नाही, म्हणजे आम्ही खूप ती नेल पेंट वगैरे करून आली होती की नाही, आता लग्न आहे ना, मग जरा झपक पाहिजे. आणि हे शशिकलाचं नेल पेंट असं आहे. पण अदरवाईज आय एम टेलिंग यू की आमचा जो सेट आहे ना, त्याच्यात आम्ही खूप धमाल करतो. आमच्याकडे महिन्यातनं एकदा ह्याचा बेत होतो, ज्याचा वाढदिवस असेल हो. तो ते स्पॉन्सर करतो, आणि अख्खं युनिट. आणि ज्या दिवशी जास्त माणसं असतील तो दिवस ठरवून आम्ही ते करतो. ज्या दिवशी सगळे असतील त्या हा, दिवशी. म्हणजे ज्युनियर्स असले तरी सुद्धा. हा, असं नाहीये की आमची सगळी लोक आली आहेत का, म्हणजे मेन जी फॅमिलीज 2-3 दाखवल्यात त्या नाही, ज्युनियर्स पण असतील तेव्हाही त्या दिवशी असणार आहेत, मग ते करू. असं आहे. असे सगळेजण असतात. बरं, त्याच्यामध्ये भाकरी येते, त्याच्यामध्ये वडे बनवले जातात, त्याच्यामध्ये चपाती पण येते, त्याच्यामध्ये इंद्रायणी भात पण बनवतो. असं सगळं सगळ्यांना काय त्यानंतर आवडतं, काय आईस्क्रीम आणि पान पण येतं. येतं. हो. किती इनोसेंट, आईस्क्रीम आणि पाणी. झोपायला देत नाहीत. म्हणजे आम्ही सर 10 मिनिटं करा, तुम्ही सीन करा सर, हलके कुछ म्हणजे भावकुक्षी घेऊन येतात, पण आम्ही आपले सिन्सिअरली काम कर. काम कर. विशाल बद्दल बोलायचं राहिलं की न आवडणारी आणि आवडणारी दोन्ही बाकी आहे. सो तुम्ही दोघींनी सांगा. अरे बाप. बरं, मग मी सांगेन की न आवडणारी गोष्ट अशी आहे की तो खूप इमोशनली घेतो सगळ्या गोष्टी. म्हणजे कुठल्याही त्याच्यामध्ये अपपर भाव नाहीये. अनोळखी माणसाच्या बाबतीत पण काही घडलं तरी त्याला ती लागते गोष्ट. तर तसं नाही राहिलं पाहिजे. थोडा स्विच ऑन ऑफ झाला पाहिजे की काय मदत करावीच, तो करतोच ती, त्याच्याबद्दल नाही माझं म्हणणं. पण त्याच्यात खूप ते लक्षात राहतं त्याच्या, अरे तो होता, बरे तो भेटणार आहे आयुष्यात का नाही तेही माहिती नाहीये, पण तो त्याच्यात राहतो की त्याला लागलं होतं. आणि हे 4 वर्षांनी भेटल्यावर पण कुठला तरी संदर्भ मिळतो, तो सांगू शकतो, इतकं त्याच्या ते डोक्यात राहतं. आणि आवडणारी गोष्ट म्हणजे तो स्वतःला उत्तम प्रकारे प्रेझेंट करू शकतो. त्याला माहितीये त्याला काय चांगलं दिसतं, काय दिसत नाही. त्याच्या बाबतीत तो जेवढा आग्रही असायला पाहिजे एखाद्याने, अवास्तव नाही, हिरो म्हणून अवास्तव आग्रही नाहीये तो, पण जेवढा असणं गरजेचं आहे तेवढा तो आहे. त्याला त्याचे प्लस पॉईंट माहिती आहेत आणि त्याला त्याचे मायनस पॉईंट माहिती आहेत. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. माणसाला स्वतःचे मायनस पॉईंट ऍक्सेप्ट करायचे नसतात, पण त्याला ते माहिती आहेत आणि तो तसा आहे. आणि हेल्पिंग आहे, सगळ्यांना छान बोलतो, वागवतो. मी इकडचा हिरो आहे किंवा मला अभी मुझे आता है, मी बिग बॉसचा विनर आहे, हे असं तू काहीच पाठी गोल घेऊन येत नाही तिकडे. आणि काही अपेक्षा नसतात. हे दिलंय, अरे बापरे नाही होते, चांगलं नाही होतं, हे काहीतरी करून द्यावं, हेच घालायचंय, बरं झालं घालतो, असं करतो तो. आणि मग तिथे येऊन आम्ही जर विचारलं की तिथे तो मोकळा होतो. मग तो बघा नाही नव्हतं माझं चांगलं तरी मी घातलं वगैरे 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 असं त्याचं आहे. बाकी त्याचं काहीच नाही. हा, आणि दुसरं असं तो हेल्थ कॉन्शियस, चांगली गोष्ट आहे. हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे
आमच्या बरोबर खारीच ह्याच्यात बुडवून खा चहात, किंवा केकच खा काही, किंवा आंबाच खा. तिच्या आजीकडचा आंबा आला होता ते खाल्लं शेतात, मी. तो एक गोड गोड खाल्ली. अरे बापरे, इतकं हेल्थ कॉन्शियस आहे, खूप काळजी घेतो. मला खूप आवडतो, हा, तर नाही. पण तो म्हणाला की मी जर खाल्ला तर मग मी खाईनच खूप. तर हे त्याला भान आहे. पण तो कधीतरी सोडतो कधीतरी, पण आणि मग इतकं सोडतो की मग पोटच खराब. कारण आता सवय नाही राहिली. तुला काय बोलायचं त्याची एखादी आवडणारी गोष्ट, न आवडणारी गोष्ट? आवडणाऱ्या तर खूप आहेत, पण मी म्हणेन न आवडणारी अशी की तो लाईफ कधी कधी खूप सिरियसली घेतो. हा हा. म्हणजे आयुष्यात हे आयुष्य, हे वय, हे दिवस हे एकदाच जगायला मिळणार आहे. आजचा दिवस परत येणार नाहीये. अर्थात आपल्या जनरेशनला खूप कॉम्पिटिशन आहे, खूप काही करायचंय आपल्याला, खूप काही अचीव्ह करायचंय, एक टाइम लिमिटमध्ये अचीव्ह करायचंय. घरच्यांची जबाबदारी आहे, करिअरची जबाबदारी आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण आय थिंक त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण जरा जगावं. सोडून द्यायला हवं, हा. किंवा थोडंसं रिलॅक्स होणं पण गरजेचं आहे. ते तो खूप स्ट्रिक्टली फॉलो करतो. ही हॅज अ व्हेरी डिसिप्लिन लाईफ. पण अशा काही गोष्टी आहेत की थोडंसं त्याने जरा कधी कधी ते बाजूला ठेवावं ओझं, आणि ते परत घेऊन चालावं. आणि चांगल्या तर खूप गोष्टी आहेत ग तशा. चांगल्या तर काय मी नेहमी बोलतच राहील. मग एखादी सांग. एखादी म्हणजे तो खरंच एक रिस्पेक्टफुली वागतो सगळ्यांची. मुली असू देत, बायकांबद्दल, मुलींबद्दल तर त्याला खूप रिस्पेक्ट आहे, आणि तो इनबिल्ट आहे. कोणी म्हणजे तो आव आणत नाही किंवा फक्त दाखवण्यापुरतं करत नाही, ते त्याच्या आतमध्ये आहे. आणि त्यामुळे आम्ही कम्फर्ट असणं त्याच्या आजूबाजूला, टेन्शन फ्री असणं, कधीच असं त्याच्या जवळ ऑकवर्ड वाटत नाही. बिकॉज ही रिस्पेक्ट एव्हरीवन. आणि फक्त बायकाच नाही तर सगळ्यांना, सेट सगळ्यांना. तो इमोशनल झालाय. आणि ना दुसरा, ही इज अ कम्प्लीट कौटुंबिक जिव्हाळा असलेला माणूस आहे. म्हणजे त्याच्या बोलण्यात, आता इथे बिझी होतं, अनावधानाने आपल्या माणसांबद्दलचं एक थोडं मागे जातं, त्याच्यात थोडी धूळ येते थोडीशी. आपण तिथे जर गेल्यानंतर परत ती झटकली जाते, पण तो बसूच देत नाही ती धूळ. त्याच्या बोलण्यामध्ये त्याचे आई बाबा, बाकीची पण घरातली सगळी मंडळी, भावंड, ह्याचा सतत उल्लेख असतोच असतो. म्हणजे ते त्याच्या पाठी गेलंच नाहीये. तर मेन जिथे तो डायलॉग्स पाठ करण्याच्या मेंदूतल्या भागात, तेही ते तिथेच आहेत. असं नाहीये की ते कुठेतरी मागे आहेत, पाठीमागे, असं नाहीये. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. तर आपण रोजच्या धकाधकीच्या दिवसात ना ते मागे जातं. हे खूप छान आहे, मला खूप छान वाटलं गप्पा मारून तुमच्यासोबत. हो पप्पा, नाही पण छान आहे, छान झाला इंटरव्ह्यू आपला. आणि आपण पुन्हा भेटूया. जाता जाता तुम्ही कॅरेक्टर म्हणून जर आमंत्रण द्याल या पूर्ण वटपौर्णिमा सीझनचं, तर तू कसं द्याल? बापरे, मी तर सगळं तोडमोड तांबा पिंबा करायला चाललेलं आहे. अरे बुलडोजर हा. नाही. कारण माझ्या दृष्टीने असं मला वाटतंय, हा ते झाले 7 जन्म, आता कशाला परत ते शिक्षा म्हणून असतील तर कशाला असं म्हणून शशिकला म्हणेल. पण बाकी माहिती नाही. बाकी मी म्हणेन की खलनायिका आतापर्यंत भारी पडतच होत्या नायिकांवर, पण नायकांची साथ असल्यामुळे त्या डबल भारी पडत होत्या. आता तर खलनायिकांची अख्खीच्या अख्खी टोळी उभी आहे नायिकांच्या ऑपोजिट. पण ह्या वेळेस सुद्धा नायक आणि नायिका मिळून खलनायिकांना कसं पळवून लावतात ते बघा. करेक्ट. कारण ऑलवेज हा सत्याचाच विजय होतो. असत्य आहे ते आज नाही उद्या वरती येतच. तुम्ही किती त्याला दगड बांधून खाली गाडलत तरी सुद्धा आज नाही उद्या ते लोकांच्या समोर येणार की हे वाईट आहे, हे असत्य आहे, हे घाण आहे. आणि ते कुजून जास्त घाण होऊन वर येतं, आणि त्यामुळे ते नाकारलंच जातं. त्यामुळे ऑलवेज सत्याचाच विजय होतो. येस. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू.